आणि मनुष्य म्हणायचं म्हणजे मनुष्य आहोतच आपण, परंतु मनुष्य हे शरीराने आहोत. शरीराचा विचार केला तर मनुष्य आणि प्राणी यांच्यात काही फरक नाही. परंतु प्राणी जगत आणि मानवी जगत यांना समकक्ष कोणी लेखत नाही आणि ते समकक्ष नाहीत. त्यांच्या जीवनात फरक आहे. आपण जन्माला येतो तो विचार करतो, कधी कधी वैतागाने विचार करतो मी जन्माला का आलो, आणि आकांक्षा बाळगतो मला काहीतरी करायचं आहे. तुला इतकं आयुष्य नेमून दिलेलं आहे याला आपण मानत नाही. आपण मृत्यूवर मात करायचा प्रयत्न करतो, भौतिक जगात अधिकाधिक संपन्न व्हायचा प्रयत्न करतो, आणि नुसतं तेवढंच नाही करत तर आपल्या संपन्नतेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना करून देणारा, जितका जास्त लोकांना करून देईल तितका तो चांगला, असं मानतात. जनावरांचं असं नसतं. ते मृत्यूवर मात वगैरे त्याच्या भानगडीत पडत नाही, मरेपर्यंत जगतात. त्यांना माहित नाही जन्माला का आले आणि मरतात का. त्यांना एवढं माहित आहे मध्ये जगायचं असतं. शिक्षणाचा उद्देश माणूस हा माणुसकीने जगेल असा, कारण माणसाला बुद्धी आहे आणि बुद्धी मोठे चमत्कार करते, चांगलेही करते वाईटही करते. बुद्धी असल्यामुळे मनुष्य भटकतो असंही होतं.